नमस्कार. जय गणेश. आपण शनी ग्रहाची प्लेसमेंट बघतोय. शनी ग्रह जर आपल्या चार्टमध्ये पत्रिकेमध्ये जर दुसऱ्या घरामध्ये आला तर तो 2 डोळ्याचा मालक होतो. त्याची दोन्ही दृष्टी ही घर नंबर 8 आणि घर नंबर 12 वरती असते. मग जर घर नंबर 8 आणि घर नंबर 12 मध्ये जर ते शत्रुग्रह आले तर त्याच्यावरती त्या ग्रहांचे खराब परिणाम आपल्याला मिळायला चालू होतात. तसेच त्या घरातील नातेवाईकांसंबंधी सुद्धा आपल्याला त्रास संभवतो. तसेच शनी जर 3 नंबर घरामध्ये आला तर 3 नंबर घरात शनीला 3 दृष्टी असतात. तुमचे 5, 9 आणि 11. तर शनीच्या 5, 9 आणि 11 घरामध्ये जी दृष्टी आहे, 5, 9, 11 घरामध्ये जर शनीचे शत्रुग्रह जर आले तर त्या ग्रहांना सुद्धा खराब परिणाम आपल्याला त्यामध्ये मिळायला चालू होतात. घर नंबर 3 मुळे. आणि शनी जर तुमच्या घरात 4थ्या स्थानामध्ये आला तर शनी 4 डोळ्यांचा मालक होतो. तर त्या शनीची दृष्टी तुमची ही 2, 9, 10, 11 ह्या घरांवरती राहते. 2, 9, 10, 11 घरांमध्ये जर शनीचे शत्रुग्रह जर आले तर त्यांनी सुद्धा त्यांचे सुद्धा खराब परिणाम देतात. शनी 4 नंबर घरामध्ये चंद्राचं घर आहे, त्यामुळे चंद्र आणि सूर्य यांचे खराब परिणाम मिळायला चालू होतात. त्यामुळे आपलं मानसिक शांती थोडीशी ढासळणे, मन अशांत राहणे, पैशाची आवक-जावक कमी होणे हे तुमच्या शनी 4 घरामध्ये जास्त परिणाम दाखवतं. त्यामुळे अशा वेळेला तुम्हाला चंद्र आणि सूर्य स्ट्रॉंग करण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. धन्यवाद.